महामुंबई टाइम्स। गोंदिवले बुद्रुक जिल्हा परिषद गटातून आज आम्ही गटातर्फे सौ सावित्री चंद्रकांत शिलवंत यांचा उमेदवार अर्ज दाखल केला आहे। या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे या गेल्या 15-20 वर्षाच्या ज्या भाऊंच्या कालावधीमध्ये त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। पण ते पाण्याचं असेल, सामाजिक बदलाचं असेल, अनेक गोष्टीवर काम केले। त्यामुळे यावर्षी या गटामध्ये भाजपचाच उमेदवार निवडून येणार। पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे दोन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील। विरोधकांनी सुद्धा मोठा आव्हान आहे। राष्ट्रवादीचे घड्याळाचे पण उमेदवार असणार आहेत। नाही, आता आपण राजकारणात किंवा इलेक्शनला उतरलोय म्हणजे कोणीतरी विरोधात असणार आहे। त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय बोला हा त्यांचा प्रश्न आहे। पण आम्ही काय केलंय म्हणजे आमच्या प्रत्येक गावामध्ये 17 गावामध्ये किती भावनी काम केले, आमच्या पिंपरी गावामध्ये किती काम केले, गोंदिवले बुद्रुक मध्ये काम केले हे आम्हाला माहिती आहे। आम्हाला फक्त ते लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे। एकदा आम्ही पोहोचवलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही जास्तीची मतं मिळवायला। आता विकासाचा अजेंडा असा आहे की पाणीसारखी गोष्ट जी गेल्या कैक वर्षात शेकडो वर्षात या मान तालुक्याला मिळाली नव्हती, ती माननीय जयाभाऊंच्या प्रयत्नानं आज ते पाणी मान तालुक्यामध्ये आलेलं आहे। याचा एक भाग म्हणजे लोकांनी शेती करावी, पण शेती करत असताना थोडी स्मार्ट शेती, गट शेती किंवा यामध्ये थोडासा आधुनिक बदल केला तर लोकांचं उत्पन्न वाढेल। ही गोष्ट सर्वप्रथम बघितली जाईल, कारण आपल्या गटामध्ये किंवा आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त लोकांचं जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडीपासून अंगणवाडी असेल, मराठी शाळा असेल, हायस्कूल असेल, कॉलेज असेल, या सगळ्या गोष्टी वेळेत भरणं, वेळेत सुटणं किंवा त्या ठिकाणी असणारी उपलब्ध साधनं याचा त्या लोकांसाठी वापर केला जातो का हे मोठ्या प्रमाणात पाहावं लागेल। त्याचप्रमाणे आमच्या भागात असणारं प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय, सर्व तलाठी कार्यालय, या सगळ्या गोष्टी जर वेळेत उघडल्या लोकांना त्याचा फायदा होतो आणि 100% लोकांच्या अडचणी कमी होतात। आता आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून बचत गट म्हणण्यापेक्षा शेतकरी गट चालवतो। हा एक चांगला उपक्रम पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही राबवित आहोत आणि गेल्या 3 वर्षापासून आम्ही अनेक गावामध्ये ह्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करीत आहोत। आणि या कालावधीमध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रत्येक गावात विषमुक्त शेती किंवा सेंद्रिय शेती करून लोकांनी गट शेती करून आपलं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही माननीय जयाभाऊंच्या नेतृत्वाखाली त्याचा प्रयत्न करू। हल्ली आपले गणाचे उमेदवार कोण आहेत? गणाचे गोंदिवले बुद्रुक गण आणि पळशीगण ह्या दोन्ही गणाचे उमेदवार 2-2 आहेत। आता त्याचं काय फायनल होणार आहे हे वरिष्ठ त्यावर निर्णय घेतील। खरं तर आज आम्ही या ठिकाणी सावित्रीताई यांचा अर्ज दाखल केला आहे। सर्वप्रथम खरं तर आमचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊ यांचे मनापासून पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार मानते, कारण आज आम्हाला त्यांच्यामुळेच ही संधी मिळाली आहे। आज आमच्या ताई ताईने आमच्या जी अर्ज दाखल केला आहे त्या खरं तर ताई आमच्या राजकारणासाठी उभ्या राहिल्या नाहीत, तर ते समाजकारणासाठीच उभ्या राहिल्यात। हे ह्यातून मला सांगावं असं वाटते। आणि जयाभाऊंनी तर आमच्या गावामध्ये गेल्या 15 वर्षापासून अनेक कामे केले आहेत। त्यामध्ये रस्त्याचे असतील, पाण्याचं तर अतिउत्तमच काम आहे, कारण आज आमच्या पिंपरी गावातून अतिशय माणसं खुश आहेत, कारण आज आमचं तर पाणी आले त्यापासूनच आमच्या गावामध्ये आमच्या गावाची कायापालट झाली आहे। एवढं असं मला बोलावं असं। बीजेपीची जी उमेदवारी मिळालेली आहे ते भावांच्या कृपेनं गोंदिवले गटाची उमेदवारी मिळालेली आहे। दुसरी गोष्ट, भाव आमदार असताना ह्या मान खटाव तालुक्याचा एवढा मोठा विकास केलेला आहे। ह्या 50 वर्षापूर्वी मान खटावला पाणी नव्हतं, तरी भाव आमदार असताना दोन्ही बाजूला पाणी आणलेलं आहे। आता तर भाव राज्याचे मंत्री झालेत, त्यामुळं कुठल्याही गटात हा BJPचाच उमेदवार निवडून येणार आहे, एवढं मी सांगतो।